नमस्कार मैत्रिणींनो, पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल किंवा ब्लीच केल्यानंतर चेहऱ्यावर जो ग्लो येतो तो 2 ते 4 दिवसांमध्ये गायब होतो, बरोबर ना? आणि केमिकलमुळे त्वचेचे जे नुकसान होते ते वेगळंच. पण आज मी तुम्हाला म्हटलं की घर बसल्या फक्त एका भाजीचा वापर करून तुम्ही पार्लरपेक्षा छान, चांगला, नॅचरल ग्लो, कायमस्वरूपी राहणारा गुलाबी मिळवू शकता. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हो, आज आपण बोलतोय बीटरूटबद्दल, म्हणजेच बीटाबद्दल. आज मी तुम्हाला घरच्या घरी 3 स्टेप बीटरूट फेशियल कसं करायचं ते सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तिसरी स्टेप तुमच्या त्वचेचा रंग पूर्णपणे बदलून टाकेल. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. फेशियल करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिली स्टेप आणि महत्त्वाची स्टेप असते क्लिन्झिंग. आपण सर्वात पहिल्यांदा चेहऱ्याची क्लिन्झिंग, डीप क्लिन्झिंग करून घेणार आहोत. त्यासाठी फेशियलसाठी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा लागणार आहे एक प्लेट आणि त्यानंतर एक ग्रेटर लागणार आहे. पहा, आपल्याला या रेमेडीसाठी बीटरूटचा रस हवा आहे. त्यासाठी इथे मी एक बीटरूट घेतलेला आहे. एक चांगलं स्वच्छ धुवून बीटरूट घ्यायचं आहे आणि याचा आपण आता रस काढणार आहोत. माझ्याकडे हे अर्धे बीटरूट आहे, मी ते घेणार आहे आणि व्यवस्थित असं ग्रेटर ठेवायचं आणि असं खिसून घ्यायचं. तुम्ही मिक्सरला लावूनही ग्राइंड करून घेऊ शकता आणि नंतर सुती कपड्याने त्याचा रस काढून घेतला तरीही चालेल. आपल्याला या रेमेडीसाठी बीटरूटचा रस हवा आहे किंवा असं माझ्यासारखं एक प्लेट घेऊन असं खिसणीनं ग्रेटरनं ग्रेट करून ना छान रस निघतो, जास्त त्रासही होत नाही. त्यासाठी बीटरूट व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. खूप सोप्या पद्धतीने आणि इझिली आपल्याला बीटरूटचा रस मिळतो. 4 ते 5 चमचे रस निघेल इतकं आपल्याला बीटरूट खिसून घ्यायचं आहे. पहा, बीटरूटचा वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरली ग्लो येणार आहे. कोणताही ब्लश वगैरे लावायची गरज पडणार नाही. हे पहा, मी बीटरूट व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असे गाळणे ठेवून हा बीटरूट व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं हाताने प्रेस केलं की इझिली आपल्याला बीटरूटचा रस निघतो. हे पाहू शकता तुम्ही. असा रस आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. हे पहा, 4 ते 5 चमचे इतका बीटरूटचा रस मी काढून घेतलेला आहे. हा रस एवढा इनफ होतो. आता हा काढलेला रस साईडला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला क्लिन्झिंगसाठी लागणार आहे 1 चमचा कच्चे दूध. तुम्ही क्वांटिटी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी ते 1 चमचा एवढा कच्चं दूध घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण काढलेला बीटरूटचा रस एकदम ताजा तो यामध्ये 1 चमचा घालायचा आहे आणि असं मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं मॅजिकल होममेड क्लिन्झर तयार झालेलं आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या मिश्रणात तुमच्याकडं असलेलं कॉटन पॅड किंवा कॉटन असं मिश्रणामध्ये डिप करायचं आणि चेहऱ्यावरती, गळ्यावरती, मानेवरती व्यवस्थित हा कॉटनने आपला चेहरा, मान, गळा व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे. पहा, खाली मेसी होतं त्यामुळे तुम्ही हे काम बेसिनपाशी जाऊन करू शकता. असं व्यवस्थित गळा, मान, चेहरा असं व्यवस्थित 2 मिनटं मसाज करून असं क्लीन करून घ्यायचं आहे. दूध क्लिन्झरचं काम करते हे तर तुम्हाला माहीतच आहे. आपल्या चेहऱ्यावरील पूर्ण धूळ, घाण खेचून घेते आणि चेहऱ्याला एक ग्लो देते. बीटरूटचा रस आपल्या चेहऱ्यातील पोर्सला डीप क्लीन करायचं काम करतो. त्यामुळे हे 2 इन्ग्रेडियंट इथे आपण वापरलेले आहेत. असं व्यवस्थित 5 मिनटं मानेवरती, गळ्यावरती, पूर्ण चेहऱ्यावरती हे असं कॉटन पॅडने किंवा कॉटनने असं व्यवस्थित मसाज करून आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि नंतर 2 मिनटं हे चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ओल्या रुमालाने पुसू देखील शकता. हे पहा, मी नंतर वॉश करून घेतलेला आहे. पहा, तुम्ही चेहरा पाहू शकता, खूप मऊ होतो आणि एकदम क्लीन वाटतो.
इथे आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. चला तर आपण आता दुसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप पाहूया. चला तर आता आपण दुसरी स्टेप पाहूया. दुसरी स्टेप आता आपली आहे चेहऱ्याला स्क्रबिंग करायचं, म्हणजे त्वचेला एक्सफोलिएट करायचं. आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स असतील, ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, या स्क्रबमुळे सर्व निघून जाणार आहेत. स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला हवा आहे 1 चमचा तांदळाचं पीठ. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी बारीक रवा असतो तो वापरू शकता. बारीक रवा जर नसेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या, किंवा याऐवजी बेसन वापरलं तरीही चालेल. एक क्वांटिटी सेम राहणार आहे. 1 चमचा एवढं मी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे. यानंतर आपण काढलेल्या बीटचा रस, 2 चमचे एवढा बीटरूट रस यामध्ये मिक्स करायचा आहे पहा, आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा जर तांदळाचं पीठ घेतलं तर 2 चमचा बीटरूटचा रस इनफ होतो. यापेक्षा जास्त घालायची नाही, कन्सिस्टन्सीची पातळ होऊ शकते. हे प्रमाण बरोबर आहे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे मध. हे पहा मी मध घेतलेला आहे. पाव चमचे इतका आपल्याला यामध्ये मध घालायचं आहे पहा. पाव चमचे इतका शुद्ध मध यामध्ये ॲड करायचं आहे. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला छान स्क्रबिंग करते आणि उजळपणा देण्यास मदत करते. बीटरूट आपल्या चेहऱ्यावरील पोर्स डीप क्लीन करायला मदत करतो आणि मध आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट करते. हे तिन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत पहा. छान एकदम मिक्स करून घ्यायचे. हे बघा असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते पाहूया. यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा स्क्रब आपल्या चेहऱ्याला अप्लाय करून व्यवस्थित 2 मिनटे मसाज करायचे आहे. आपले ब्लॅक हेड्स नाकावरती असतात, अनुवटीवरती असतात, कपाळावर असतात, तिथे जास्त मसाज करायचे आहे. जास्त घासायचं नाही, हलक्या हाताने व्यवस्थित अशी मसाज करून घ्यायची आहे पहा. अनुवटीवरती, नाकावरती, कपाळावरती सर्क्युलर मोशनमध्ये अशी व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे. 2 मिनटं हा स्क्रब असा चेहऱ्याला राहून द्यायचा आहे आणि नंतर स्वच्छ नॉर्मल पाण्याने आपला फेस वॉश करून घ्यायचा आहे पहा. हे पहा, नंतर मी स्वच्छ नॉर्मल पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे. खूप छान शाईन येते. आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून जायला मदत होते. चला तर आता इथे आपली दुसरी स्टेप कंप्लीट झालेली आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप पाहणार आहोत. चला तर आता वेळ आली आपल्या सर्वात महत्त्वाच्या स्टेपची, म्हणजेच मॅजिकल ग्लो मास्क बनवण्याची. हा पॅक बनवण्यासाठी मी ज्यामध्ये बीटरूटचा रस काढलेला होता तो बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचे इतका बीटरूटचा रस आहे. आणि नंतर यामध्ये आपल्याला दुसरं इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ते म्हणजे 1 चमचा बेसन पीठ. यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहा. बीटरूटच्या रसामध्ये बेसन पीठ एकदम मिक्स झाले पाहिजे, गुट्या होऊन देऊ नका. हे पहा असं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. क्वांटिटी तुमच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. हे पहा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी अजून थोडंसं बेसन पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. हे दोन्ही व्यवस्थित असं बिना गुट्या करता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपण इथे मिक्स करायचं आहे अर्धा चमचा ताजे दही घ्यायचं आहे आणि हे दही देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा. असं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे तिन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत. छान मिक्स झाले की छान रिझल्ट भेटतात. तुम्ही आता वटपौर्णिमा आलेली आहे त्यासाठी देखील हे फेशियल केले तर खूप छान रिझल्ट भेटतो. पार्लरमध्ये जायची गरज पडणार नाही. पार्लरपेक्षा छान ग्लो आपल्याला घरच्या घरीच मिळतो. हे पहा असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही लिंबाचे 2 ते 4 थेंब देखील ॲड करू शकता. तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर यामध्ये लिंबाचे थेंब ॲड करू नका. तुम्ही पाहू शकता किती छान आणि मखमली पेस्ट बनून आपली तयार झालेली आहे. असा छान ग्लो तुमच्या चेहऱ्यावर देखील येणार आहे. तुम्ही हा पॅक चेहऱ्यावर तर वापरायचाच आहे, पण तुमचे ओठ जर काळे पडले असतील तिथेही तुम्ही हा पॅक अप्लाय करू शकतात. खूप छान वर्क करतो. गुलाबी ओठ होतात आणि तुमच्या ओठाचं देखील टॅनिंग निघून जायला मदत होते. यामध्ये आपण बीटरूटचा रस वापरलेला आहे. तो छान आपल्या चेहऱ्याला ग्लो देणार आहे, पिंकिश लुक देणार आहे.
त्यानंतर आपण यामध्ये बेसन वापरलेलं आहे. बेसन आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यास मदत करतो व चेहऱ्यावर झालेले टॅनिंग काढण्यास मदत करतो आणि एक्सेस ऑइल असेल तर ते रिमूव्ह करण्यास देखील बेसन मदत करते. त्यानंतर आपण यामध्ये ताजे दही वापरलेलं आहे. दही आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन असेल, टॅनिंग असेल तर ते काढण्यास मदत करते आणि चेहऱ्याला एक छान ग्लो देते आणि चेहऱ्याला थंडावा देखील देते. त्यामुळे इथे आपण ताजे दही वापरलेलं आहे. ही पेस्ट आपली लावण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. छान असे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. चेहरा आपला व्यवस्थित स्क्रब करून आपण वॉश करून घेतलेलाच आहे. त्यावरती ही पेस्ट अशी व्यवस्थित अप्लाय करायची आहे. मानेला, गळ्याला अजिबात विसरायचं नाही. व्यवस्थित अशी खालून वरच्या दिशेने असा हा व्यवस्थित पॅक आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. पहा, पूर्ण चेहऱ्यावरती इक्वली अप्लाय करायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटे हा पॅक असा चेहऱ्यावर राहून द्यायचा आहे. जेव्हा 70 ते 80% हा पॅक सुकेल तेव्हा मसाज करत आपल्या चेहऱ्यावरून हा पॅक रिमूव्ह करायचा आहे. एकदम तसा धुवून टाकायचा नाही. मसाज करत हा पॅक आपल्या चेहऱ्यावरून रिमूव्ह करायचा आहे आणि स्वच्छ नॉर्मल पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, मी 15 ते 20 मिनिटानंतर वॉश करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती फ्रेश, सुंदर आणि गुलाबी ग्लो आलेला आहे. एकदम नॅचरल आहे. खूप छान चेहरा मऊ, हायड्रेटेड आणि ग्लोईंग दिसतो. हजारो रुपयाच्या फेशियलपेक्षा हा घरगुती उपाय कितीतरी पटीने चांगला आहे. याने आपली स्किन डॅमेज होत नाही. डॅमेज झालेली स्किन रिपेअर व्हायला मदत होते आणि पार्लरपेक्षा छान ग्लो आपल्याला घरबसल्या मिळतो. पार्लरमध्ये जाऊन पैसे तर जातात, शिवाय स्किन देखील खराब होते. आपल्याला 1 ते 2 दिवस तेवढाच ग्लो दिसतो आणि नंतर आपली स्किन जास्तच काळी पडते, जास्त स्किन प्रॉब्लेम वाढतात. त्यापेक्षा या घरच्या होम रेमेडी खूप छान वर्क करतात आणि कोणता साईड इफेक्ट देखील होत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नॅचरल घरगुती होम रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर नंतर भेटूया अशाच एका होम रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.